कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या, अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। 3 वर्षांपूर्वी या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोघे जण इच्छुक होते, त्यामुळे पहिल्या 2.5 वर्षासाठी मंडल अधिकारी पदासाठी अनिल काटकर यांना संधी मिळाली होती। 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काटकर यांनी राजीनामा दिला आणि किशोर पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। यावेळी उदय लांबोरे, रणजित पाटील, सचिन पाटील, भाऊसाहेब खोत, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस मुख्यालयातील ट्रॅफिक गार्डांमध्ये ताराराणी विद्यालयातील 60 विद्यार्थिनींना आमंत्रित केलं होतं। खुद्द पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधून वाहन चालवताना घ्यायची काळजी, वाहतुकीचे नियम, सिग्नलचे इशारे, झेब्रा क्रॉसिंगची गरज याबद्दल माहिती दिली। अपघातरहित सुरक्षित प्रवास कसा करावा याबद्दल पोलीस अधीक्षकांनी साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तसंच पोलीस दलाच्या श्वान पथकाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। शिवाय पोलीस दलाकडील हत्यारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पोलीस ट्रॅफिक गार्डनमध्ये निमंत्रित करून त्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती दिली जाणार आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संजय पारळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर ड्युटीवर होते। त्यावेळी कोर्टात साक्षीसाठी आलेल्या एका व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती पारळे यांना मिळाली। त्यानुसार अंमलदार पारळे यांनी वाठारतर्फ वडगाव इथल्या सुरेश संभाजी नरके याची झडती घेतली। त्यावेळी नरकेकडे एक विनापरवाना रिव्हॉल्व्हर सापडलं। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील संभाजीनगर स्टँडजवळील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती आणि नवमतदार नोंदणीचं शिबिर झालं। 1000हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शक्ती केंद्र प्रमुख राजेश कोगनोळकर, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे, जालिंदर सुतार, राकेश अढाव, विजयसिंह खाडे पाटील, शंतनू मोहिते, मिथुन मगदूम, शंकर पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।